नमस्कार. वोट चोरांच्या उलट्या बोंबा या विषयावर आजचा व्हिडिओ. मित्रांनो, राहुल गांधी सध्या वोट चोरी झाली म्हणून देशभर हिंडत सुटले किंवा बोंबलत सुटले आहेत. पण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर असं समजेल की हेच राहुल गांधी निवडणूक आयोगापुढे किंवा कोर्टात का जात नाहीयेत. आरोप त्यांनी वोट चोरी झाली याचा आरोप केल्यानंतर कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली. नोटिसीत असं म्हटलं आहे की तुमचे आरोप खरे आहेत हे सिद्ध करा किंवा तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. पण मित्रांनो, या संदर्भात राहुल गांधी आज तागायत ना कोर्टात गेलेत ना त्यांनी अद्याप शपथपत्र दाखल केले आहे. असे का बरं? तर आणखी आपण थोडं खोलात जाऊयात. मित्रांनो, बंगलोरमधील महादेवपुरा या मतदारसंघात मतदार चोरी झाल्याचे राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले. आता कर्नाटकात राज्य कोणाचं आहे? काँग्रेसचं. आणि या गोष्टीवरती प्रकाश कोणी टाकला तर कर्नाटकातील राज्यमंत्री श्री के.एन. राजन्ना यांनी. आणि जसा त्यांनी प्रकाश टाकला तसा त्यांना त्याचा प्रसाद मिळाला. प्रसाद काय मिळाला तर त्यांना मंत्रिमंडळातनं बडतर्फ करण्यात आलं. मित्रांनो, आपण समजा निवडणूक प्रक्रिया बघितली तर जेव्हा मतदार यादी बनते तेव्हा प्रत्येक पक्षाचा BLA म्हणजे बूथ लेवल एजंट हा बूथ लेवल ऑफिसर म्हणजे जो सरकारने नेमला असतो ना बूथ लेवल ऑफिसर, याच्यासोबत काम करून मतदार यादी तयार करतात. एकदा मतदार यादी तयार झाली की ती प्रत्येक जे मान्यताप्राप्त पक्ष आहेत ना त्यांना देण्यात येते की ज्यात त्यांना काही आक्षेप असतील तर ते त्यांनी हायलाईट करावे, ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून द्यावे. अच्छा, ही फक्त यादी अधिकृत पक्षांना दिली जाते असंच नाही, तर ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध असते. आता या प्रक्रियेत जेव्हा यादी या काँग्रेस पक्षाकडे होती त्यावेळेस काँग्रेस पक्षांनी याच्यावर आक्षेप का नाही घेतला? अच्छा, इथेच हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा वोटिंग होतं तर वोटिंग बूथच्या आतमध्ये प्रत्येक पक्ष आपला पोलिंग एजंट बसवतो आणि प्रत्येक तासाला आढावा घेण्यात येतो. आणि जेव्हा हा पोलिंग एजंट आतमध्ये बूथमध्ये असतो त्यावेळेस त्या पोलिंग एजंटनी असं समजा लक्षात आलं असेल की मतदार यादी चोरी होत आहे किंवा डमी व्यक्ती वोट करत आहे तर त्यावेळेस त्यांनी आक्षेप का नाही घेतला? आता असं आहे ना की आपणच हरकत नाही घ्यायची आणि आपणच बोंबलत बसायचं, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा नाहीत का? मित्रांनो, दुसरा गंभीर मुद्दा किंवा दुसरा गंभीर प्रश्न असा आहे की राजकीय स्वार्थापोटी आरोप करणं सोपं असतं आणि ते सिद्ध करणं कठीण. निकाल आपल्या अपेक्षेप्रमाणे लागला तर शांत बसायचं, निकाल आपल्या अपेक्षेच्या विरोधात गेला तर बोंबलत सुटायचं. मतदार यादी चोरी झाली. पण राहुल गांधींनी जरा इतिहास तपासावा. यांच्या मातोश्री यांचं नाव मतदार यादीत 2 वेळा घुसवले गेले. पहिल्यांदा घुसवले त्यावेळी त्या देशाच्या नागरिक सुद्धा नव्हत्या. नागरिकत्व 1983 मध्ये मिळाले आणि यांचे नाव मतदार यादीत 1980 साली का घुसवले गेले? अच्छा, पहिले याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, नंतर गावभर बोंबलत सुटा ना, काही टेन्शन नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधी आणि राजीव गांधीजी यांचं लग्न 1968 साली झाले. पण सोनिया गांधी यांनी भारताची नागरिकत्वता 1993 ते 1983 साली का बरं घेतली?
तब्बल 15 वर्षांनी का विवाह होऊन 15 वर्ष झाली तरी नागरिकत्व स्वीकारलं नाही? यामागचे कारण काय? परत मतदार यादीत नाव घुसवण्याची आगळी केली गेली ती 1983 मध्ये. कट ऑफ तारीख 1 जानेवारी 83 आणि सोनिया गांधींना एप्रिलमध्ये नागरिकत्व मिळाले तर त्यांचे मतदार यादीत नाव आले. परत मतदार यादी चोरी. ह्यावरती पण राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. अच्छा, पण हा अट्टास त्यांनी कशा करता केला याचं उत्तर राहुल गांधींकडे आहे का? राहुल गांधी यांचे तीर्थरूप श्री राजीव गांधी यांच्या अमेठीमध्ये सुद्धा वोट चोरी झाली आणि निवडणूक आयोगाने परत निवडणुका घ्यायला लावल्या का होत्या? आणि अमेठीमधील काँग्रेसचे विरोधक संजय सिंग यांच्यावर फायरिंग सुद्धा करण्यात आली होती. सुदैवाने ते वाचले. इंदिराजींवर तर कोर्टाने ठपका ठेवला होता आणि 6 वर्ष निवडणूक लढवण्यावरच बंदी घातली होती. राहुल गांधी यांनी याच्यावर जर प्रकाश टाकला तर बरं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचे पंजोबा तर अजबच. सरदार पटेल यांना 14 मतं मिळाली होती आणि स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांना फक्त 1. पण काय खतरनाक मतदार यादी चोरण्यात आली होती भाऊ. डायरेक्ट नेहरूजी पंतप्रधान. यांचे एक खासदार शशी थरूर यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे की काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी घोटाळा केला. अशी एक न अनेक उदाहरणं आहेत. महत्त्वाचा विषय हा आहे की जेव्हा याद्या तयार झाल्या किंवा होत होत्या तेव्हा तुमचे पक्षाचे BLA झोपा काढत होते का? त्यांनी आक्षेप का नाही घेतला? प्रत्येक पक्षाचा एक ऑब्झर्व्हर पोलिंग बूथमध्ये असतो. जर का मतदानावेळी काही गडबड झाली असे राहुल गांधी म्हणतात तर पक्षाचे पोलिंग बूथमधील ऑब्झर्व्हर यांनी तत्काळ हरकत का नाही घेतली? ते काय जेवायला बाहेर गेले होते का झोपले होते? ज्यावेळी निवडणूक प्रक्रिया राबवली जाते म्हणजे प्रारूप मतदार यादी ते अंतिम निकालापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पक्षाचे ऑब्झर्व्हर किंवा BLA हे प्रक्रियेत सहभागी असतात. असे असताना योग्य वेळी हरकत किंवा विरोध का नाही झाला? सगळ्यात आधी राहुल गांधींनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. दुसरा एक आणखीन महत्त्वाचा विषय आहे की साधारणतः आपण बघितलं तर निवडणूक प्रक्रिया जी असते त्यात 5:30-6ला जो कट ऑफ टाईम असतो वोटिंग संपण्याचा, त्यावेळेस जे लोक पोलिंग स्टेशनच्या आत असतात त्यांना PRO टोकन्स देतात आणि जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीचं टोकन ज्याला दिलं असतं त्याचं वोटिंग होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया संपत नाही. शेवटच्या व्यक्तीला जे वोटिंग हे देतो ना त्याच्यानंतर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला आत, चौथ्या व्यक्तीला आत घेण्यात येत नाही. पण शेवटचा जो व्यक्ती असतो मग ती प्रक्रिया 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत चालते. दुसरं म्हणजे पूर्ण निवडणूक ज्या दिवशी होते त्याचा लेखाजोखा सिनॉप्सिस तयार करून हे प्रत्येक BLAला जो ऑब्झर्व्हर असतो त्या पोलिंग बूथमध्ये त्याला देण्यात येतं आणि तो व्यक्ती त्याच्या पक्ष कार्यालयात ती शीट जमा करतो. ही शीट सगळ्या पोलिंग बूथ सगळ्या ह्याच्यावरनं आल्यावरती निवडणूक आयोग आपल्या वेबसाईटवर जमा करतात. पण काय आहे, काही चॅनल्स सबसे आगे सबसे तेज या नावाखाली नाही का संपूर्ण आढावा न घेतात काही ठोकताळे बांधून एवढं मतदान झालं हे बोंगलत सुटतात आणि ते खरी जी परिस्थिती असते ना त्याच्यापासून फार दूर असतात. विषय असा आहे दुसरा की राहुल गांधी यांचे नैराश्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपल्याला पंतप्रधान पद कधीच मिळणार नाही याची जाणीव आता त्यांना झाली आहे. आरोप करायचे पण ते सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगापुढे किंवा कोर्टासमोर पुरावे द्यायचे नाही. मग ते आरोप खरे का मानायचे? मित्रांनो, आज इथेच थांबतो.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.